सर्व जगाला तारणाचा आशीर्वाद दिलेले आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर ह्या वचन ऐकणारे सर्वांना, सर्व देवाच्या मुलांना सलाम. खरोखर प्रप्रथम मी या रोफे चॅनलबद्दल देवाला स्तुती करते, कारण ह्या देवाच्या आगमनासाठी जग सगळं तयार होणारे आणि व्हायला लागले असं परिस्थितीमध्ये सर्व खेडेपाडे गावामध्ये कोण सुवार्ता ऐकले नाही, येशूबद्दल कोणाला माहिती नाही, त्या लोकांना येशूचं सुवार्ता पोचण्यासाठी अनेक प्रार्थनापूर्वक अनेक श्रम घेऊन ह्या रोफे चॅनलचा सेवा देवाने खरोखर आशीर्वादित करू दे. अनेक आत्मा येशू ख्रिस्ताद्वारा देवाच्या राज्यामध्ये पोचवू दे असा आमची प्रार्थना आहे. आम्ही आशीर्वाद करतो. आजचा दिवस एक वचन आपण पवित्र शास्त्रामधून एक वचन वाचूया आणि महत्त्वाचा 2 कोरिंथी 13 अध्याय 14 वचनमध्ये असं लिहिले, देवाचा प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताचा कृपा, पवित्र आत्माची सहभागिता तुमच्याबरोबर असो. म्हणजे तुम्हाला सर्वांना या पाठ झाले असेल, कारण प्रत्येक कुठंही एक आपला मीटिंग देवाच्या नावावर झालेले एक आराधना असू दे, एक थँक्स गिविंग प्रेयर असू दे, एक रविवारचा असू दे, बाकीचं कुठं मीटिंगला शेवटचा आपला पालक साहेब लोक, बिशप साहेब लोक सर्वजण ह्या आशीर्वादाने आपल्याला परत घरी पाठवतात. म्हणजे हे आशीर्वाद हे फक्त पौलाने तयार केले नाही. पौलाला पवित्र आत्मा कशासाठी सुचवले माहिती आहे का? त्याचे मूळ संदेश गणनाचं पुस्तक 6 अध्याय 22 ते 27 मध्ये बघितले तर आपल्याला मिळेल. आणि एकदा देवाने मोशेला सांगितले, मोशे तू जाऊन अहरोनला आणि त्यांच्या मुलांना तू सांग, माझा प्रजा, माझा मुलं इस्रायल लोकांना माझ्या नावावर, यहोवाच्या नावावर तू कशा आशीर्वाद करायचा मी सांगतो म्हटले. ते तीन पार्टमध्ये त्यांनी केले. पहिला, आशीर्वाद देऊ दे, संरक्षण करू. दुसरा, मुखप्रकाश तुझ्यावर पडो आणि तुझ्यावर कृपा करो. आणि तिसरा, तुझ्याकडं प्रसन्न मुख करो, तुला शांती देऊ. म्हणजे देवाचा आशीर्वाद 3 प्रकारचे. त्याच्यामध्ये परमपिता आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्म्याचा सहभाग आहे. तिन्ही त्रिएक देवाच्या नावावर देवाने इस्रायल लोकांना आशीर्वाद करायला आज्ञा दिली मोशेला. बरोबर आहे. त्या आशीर्वादामध्ये 3 प्रकारचे त्रिएक देव आहेत. 3 देवांचे म्हणजे 3 पिता, पवित्र आत्मा आणि येशू ख्रिस्ताच्या सहभागितामध्ये हे आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. त्या आशीर्वादमध्ये आजचा दिवस आपण हे आशीर्वाद जरा बघितले तर त्याच्यामध्ये 3 भाग आहे. नंबर 1 संरक्षण, प्रिझर्वर. नंबर 2 प्रोव्हायडर म्हणजे पुरवठा करणारे, सर्व गोष्टी देणारे देव. आणि तिसरा पीस गिव्हर म्हणजे समाधान, शांती देणारे देव. म्हणजे देवाच्या मुलांना प्रत्येक वेळा आशीर्वाद त्यांच्या जवळ आले म्हटल्यावर हे 3 गोष्टी त्यांच्या समोर येतात. नंबर 1 संरक्षण, नंबर 2 पुरवठा आणि नंबर 3 देवाचं समाधान. ह्या तिन्ही मिळून आशीर्वाद आहे. जगामध्ये आपण अनेक ठिकाणी बघत असते, अनेक लोक सहज बोलत असतात, देव मला खूप आशीर्वाद केले व. बरोबर आहे. आणि ह्या मेटेरियल आशीर्वाद म्हणजे हे जगाचा आशीर्वाद पण आशीर्वाद आहे आणि जगाचं संरक्षण पण देवाचा आशीर्वादच आहे आणि देवाने दिलेले शांती पण देवाचा आशीर्वाद आहे. ते येशू ख्रिस्ताकडून मिळाले कृपा आपल्याला हे देवाचा आशीर्वादाचा मूळ झाले. खरोखर ह्या एक गोष्टी आपण बघूया. नंबर 1
आजचा तीन मेसेजवर बघूया. नंबर 1, प्रिझर्वर. देवाचा आशीर्वाद म्हणजे देवाचा ब्लेसिंगमध्ये प्रिझर्व म्हणजे भद्रता देणारे, एक संरक्षण देणारे देव आपल्यामध्ये आहे. आणि त्याचे उदाहरण आपण बघायचं अगोदर. आणि ह्या ब्लेस म्हणजे एक ह्या शब्दाला आशीर्वादित शब्दाला जवळजवळ 125 वेळा बायबलमध्ये लिहिलेले होता. आणि ह्या पहिला पॉईंट, संरक्षण देणारे देव. तुम्हाला देव आशीर्वाद केले म्हटल्यावर तुम्हाला संरक्षण केलेच. कसं संरक्षण, कसं मुळा, एक उदाहरणाच्या याकोबाचं जीवन आज बघूया. आणि याकोबाच्या जीवनामध्ये आणि काय त्यांनी विचारले, उत्पत्तीचं पुस्तक 32 अध्याय 24 वचनमध्ये असं लिहिलेले होता, तू मला आशीर्वाद दे, तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी पुढं जाणार नाही, तुम्हाला सोडणार नाही, असा याकोबाने बोलले होता. ते खरा आशीर्वाद त्यांनी मागा लागले. ते आशीर्वाद म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये संरक्षणाचा आशीर्वादाचा उदाहरण आहे याकोबाचं जीवन. आणि आपण पहिल्यापासून त्यांच्या जीवनाचा बदल बघितले तर आईचं पोटात असताना त्यांना आईला रेबकाला सहनच झाले नव्हतं. आत किती त्रास होत होता त्यांना. 2 मुलं ट्विन्स होतात त्यांच्या पोटात. ह्या त्रासमुळे त्यांना काय करावे समजले नाही. म्हणून पहिला त्याच्या नवरा इसाक प्रार्थना केल्यामुळं त्यांना देवाने गर्भधार केले, म्हणजे त्यांना गर्भधारण झाले, म्हणजे देवाचा बक्षीस बहुमान त्यांना मिळाले. मग नंतर कधी त्यांच्या पोटात त्रास झाले, आत फायटिंगच झाले 2, त्यात सहन झाले नाही त्या गर्भधार बाईला. मग तेव्हा म्हणले, मी काय करू, मी मेले तर बरं आहे म्हणले. देवानं विचारायला गेले. देव म्हणले, तू काय काळजी करू नका, तुझं पोटात 2 नेशन्स आहे, 2 प्रजा आहे. एक प्रजा, एक लहान मोठ्यापेक्षा लहान मोठा होईल, आशीर्वादित मोठ्यापेक्षा लहान होईल, असं त्याने अभिवचन दिले. खरं आपण बघितले तर याकोबाच्या जीवनामध्ये पोटातच डेंजर होता. म्हणजे खरं देवाचं संरक्षणाने त्यांनी बाहेर पडले. पोटात कसं तुम्ही म्हणतात, पोटात कसं संरक्षण नाही, पोटात कसं डेंजरमध्ये, अपायामध्ये कसं होता. आणि 2 मुलं आहे त्या आत. ते जरा मोठा मुलगा जरा स्ट्रॉंग असले तर ह्या लहान मुला आणि तो पहिला आहे आणि ते लहान मुलाला जरा ढकलत गेले किंवा काहीतरी प्रेस झाले तर तो इझिली मरू शकते. परंतु देवाचा हात याकोबावर होता, दुसरा मुलगावर होता, देवाचा दृष्टी दुसऱ्या मुलगावर होता. त्यांना आशीर्वाद करायचं म्हणून त्यांना धरले देवाने. खरं आपण काहीतरी बाजारात वगैरे गेले तर चांगला क्वालिटी, चांगला मोजून करून आपण चूज करते. परंतु आपला देव, पवित्र देव, आपल्याला काही उपयोग नाही त्या वस्तू घेऊन ते चांगलं तयार करणारे घडवतात. आणि ते शिल्पकारासारखं ते कचरा काढतात, एक सुंदर मूर्ती तयार करतात, एक सुंदर रूप तयार करायचं देवाला आवडते. म्हणून याकोबाला देवाने धरले, म्हणून त्यांना पहिल्या डेंजरमधून वाचवले. ते देवाचं संरक्षणामुळं ते पोटात ते 2 मुलं एकदा जरा त्रास झाले तर हे ट्विन्समध्ये एक मरतात, एक वाचतात, असं पण असतात. परंतु हे खरं पहिला डेंजर पोटात असतं, आईचं पोटात. तेव्हा देवाने संरक्षण दिले. नंबर 2 ह्याच्यामध्ये आपण बघितले तर 27 अध्यायामध्ये 18 ते 30 बघितले तर नंबर 2 त्यांना कुठं हे झाले, म्हणजे डेंजर पॉईंटमध्ये का आले. आणि आईने ऐकलेस काय म्हणून, अरे मग तुझ्या भावाला तुमचे वडील सांगा लागले, तुला आशीर्वाद देतो, मला आवडीचं जेवण आणा म्हणून. मग ते ऐकून त्या आईला माहिती आहे मुलं कसं कोण कसं आहे. आईला मुलांचा स्वभाव त्यांना माहिती आहे. म्हणून ते म्हणले, पहिला त्यांना एक अनुभव झाले. एक दिवस त्यांनी
चांगलं चांगलं लाल लाल भाजी करताना मग दमलेले येशाव येऊन त्यांच्या ज्येष्ठत्वाचा हक्क विकून ते एक वेळा जेवणासाठी विकले. ते ज्येष्ठत्वाचा हक्क म्हणजे बर्थ राईट म्हणजे खूप मोठा आहे. पहिला मुलगाला प्रॉपर्टीमध्ये सर्व आशीर्वादमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये पार्ट एक एक्स्ट्रा पार्ट असतात. मग ते हे काय करायचं मला, ते पिढ्याने पिढ्याने येणारे आशीर्वाद आहे. त्या काय त्याची किंमत माहीत नाही. एक वेळा जर जेवणासाठी त्याने विकले, ते आई बघितले हे काय उपयोग नाही. ह्या मोठा मुलगा काय कुठला किंमताचा वस्तू आहे की कुठला परलोकाचा वस्तू आहे, म्हणजे परलोकाचं जाणारे ते आत्मिक वस्तूला आत्मिक विषयाला त्यांना हे नाही, किंमत नाही. म्हणून माझं दुसरा मुलगा चांगला आहे. लहानपासून त्यांना कुठल्या गोष्टी मौल्यवान आहेत त्याच्या पाठीमागं पडते. म्हणून त्यांनी काय केले, मग याकोबाला बोलले आणि वडिलांना हे काय काय करून त्यांनी छान वडिलांना आवडायचं जेवण केले. आणि ते याकोब काय म्हणले, आई असं मी वडिलांना फसवले तर मला आशीर्वाद सोडा, शाप मिळाले तर काय करू. त्या आई म्हणले, त्या शाप माझ्यावर येऊ दे, तू नक्की मिळवणार आहे, तुला आशीर्वाद मिळणार आहे बाळ. म्हणून त्यानं तयार केले, येशेवसारखा कपडे घातले, सुवासित कपडे घातले, त्यानं पाठवल्यावर मग 4 वेळा हे याकोबाने याकोब इसाकाचं बरोबर वडिलांचं बरोबर 4 वेळा खोटं बोलले. कोण आले, हां मी तुमचे मोठा मुलगा पप्पा, तुझा आवाज वेगळा आहे. नाही जर शिकारी करून आल्यावर दमले काहीतरी इथं काहीतरी. मग तू लवकर कसं आले, हा तुझं देव ते शिकारी वस्तू समोर आम्हाला आणले त्याच्यामुळे मी लवकर आले. आणि लास्ट म्हणले, तू आवाज मात्र याकोबासारखं होते, येशवसारखं नाही, जवळ ये. आणि त्यांना हात लावून बघताना सुद्धा खोटं 4 वेळा ते अंधळा माणसं म्हणजे डोळ्यामध्ये मंददृष्टी असलेले इसाकाला बरोबर खोटा बोलले. ते किती मोठा पाप आहे ते काय हे नाही. मग काहीतरी कसं तरी करून वडिलांच्याकडून आशीर्वाद, वडील आले जवळ या म्हणले, वास घेते सुवासित. मग त्याच्याप्रमाणे त्यांनी जेवण करून त्यांना भरपूर आशीर्वाद, आकाशाचा आशीर्वाद, प्रभूकडून परलोकाचा आशीर्वाद त्याने देऊन पाठवले. मग खरं म्हणजे कुठंतरी तुम्ही माझं प्रिय देवाचा मुलानं तुम्ही लक्ष ठेवा. कुठंतरी पाप असले ना, लबाड असले ना, खोटा असले ना, काहीतरी नाटक असले ना, वेशधारण असले ना, तिथं लपून ठेवतात सैतान तुमच्या जीवनामध्ये नष्ट करायला. त्या तुम्ही केलेले छोटीशी पापाचा फळ नाही देवात सैतान जाणार नाही. तुझं जवळ उभारणार शत्रू, तुझ्याकडं मला एक पॉईंट आहे, तू परवा हे केलं नाही का, हे केलं. पाप जवळ असले तर ते सोडणार नाही. त्याला आपण शिक्षा देऊन त्याला काहीतरी करूपर्यंत. मग असलं डेंजरमध्ये असताना देवाने त्यांना संरक्षण केले. का, याकोबाला देवाने निवडून घेतले म्हणून संरक्षण केले. असं झाले. मग नंतर काय झाले आणि 27:41 पण आणि असं शब्द लिहिले, वैरी धरले. ते सगळं आले. मग बापांच्याकडून ते सगळं ऐकले. अय्यो मला आत्ता दुसरा वेळा फसवले. पहिला फसवले म्हणून त्या दिवशी भूक लागल्यावर त्यानं समजले नाही एसावला. नंतर आल्यावर ते रडले. आणि याकोबाच्या पत्रिकामध्ये पण तो नंतर रडले तर पण त्यांना मिळाले नाही. म्हणून त्यांना नंतर पश्चाताप झाले, मिळाले नाही. एकदा आत्मिक देवाने दिलेले वरदान, देवाने दिलेला आशीर्वाद आपण विकले ना, कधी आपल्याला परत मिळणार नाही. माझं प्रिय मुलांनो, तुमच्या जीवनामध्ये देवाचा अवकाश म्हणजे चान्सेस मिळते, तुमच्या वेळ मिळते देवाचं साक्ष द्यायला, देवाचं वचन सांगायला, अनेक लोकांच्यासाठी प्रार्थना करायला, देवाचं कार्य करण्यासाठी काहीतरी वेळ समोर आले ना, तुम्ही उपयोग करून घ्या. तो नष्ट केले तर त्याचा लॉस
कधी पुरणार नाही, कधी भरणार नाही. म्हणून तुम्ही माझं प्रियानं तुम्ही लक्ष ठेवा. मग त्यांनी नंतर रडल्यावर मिळाले नाही. मग पप्पाकडे आले, पप्पा मला आशीर्वाद राहू दे, शाप तरी द्या, असं रडले. त्या टायमाला मग त्यांनी काय नाही बाबा माझ्या हातात नाही, देवाने दिलेले आशीर्वाद ते याकोबला दिले म्हणून पाठवले. त्या टायमाला वैरी धरले. त्या दिवशी रात्री कोण नाही बघताना याकोबला मारून टाकले तर काय केले असतील, परंतु देवाचं संरक्षण त्यांच्याबरोबर होता. हे तिसरं डेंजरमधून देवाने वाचवले. आणि नंतर प्रवास तिथून जात होता. त्या प्रवासामध्ये जाताना किती भयंकर जंतू, विषजंतू म्हणजे क्रूर जंतू, त्या रस्त्यामध्ये कोण नाही, वस्ती नाही, लोक नाही, असं जाताना किती डेंजर होता. देवाने निवडलेले याकोबासाठी त्याने संरक्षण, देवाला आशीर्वाद केले, देवाने आशीर्वाद केले याकोबला, म्हणून त्याने संरक्षण, त्यांचे अग्निप्राकार त्यांच्या भोवती होता. मग ते अरण्यात जंगलात जाताना देवाने चौथा डेंजरमधून त्यांना हे केले. 28 अध्याय 10 ते 11 होता. आणि नंतर आणि एक डेंजर होता. ते कसं 29:15 ते म्हटले ते तिथं गेले, मामाकडे गेले, मामा फसवले. किती फसवले म्हणजे का, बायकोला वचन दिलेले, त्याने प्रेम केलेलं बायकोला दुसरा दिले, त्या किती फसवून गेले. आणि त्यांनी स्वतः म्हटले 19:15 फसवून 10 वेळा माझं वेतन बदलले हे मामा खूप मला फसवले. त्याला समजले माझा देव मला काही हानी करून दिले नाही. त्यांना समजले मी डेंजरमध्ये होता, डेंजर पॉईंटमध्ये होता, देवाचं संरक्षणामुळं मला हानी झाले नाही म्हटले. नंतर 31:2 लाबानाचा मामाचा सासराचं तोंड बदलले. त्यांनी सांगितले तर त्यांच्या मुलांना, त्यांचं गाव नाही, अरे यांना हे नवीन जावेला डिस्पोज करा, काहीतरी करा असं सांगितले तर 2 मिनिटात मारून टाकले असतील. तेव्हा देवाचा संरक्षण त्यांना होता. आणि नंतर मग त्यांनी सगळं येताना मग 31 पण होता. पाठीमागं अनेक लोकांना घेऊन लाबान पाठलाग करत होता. त्या टायमाला पण 2 मिनिटात त्यांना खलास करायसाठी त्यांनी निर्णय करून आले होता. त्या टायमाला देवाचं संरक्षण त्यांच्या बरोबर होतं. देवाने त्यांना लाबानला रात्री स्वप्नात वॉर्निंग दिले, माझ्या मुलाला हात लावले तर बघ म्हटले. किती त्यानं भिवून दुसऱ्या दिवशी त्यांनी ते साक्ष सांगत होता. मग 7वा डेंजर काय माहिती आहे का, हे सगळं झाले, त्यांच्या दोघांचं संधी झाले, समाधान झाले, ते गेले. आणि नंतर समजले त्यांना असं 40 लोकांना घेऊन येसाव यायला लागले मारायला. त्या टायमाला त्यांना आठवण आले काय म्हणून, मी पाप केले, मी फसवले माझ्या वडिलांना, माझ्या भावाला. त्या टायमाला फालती पडले, प्रभू कबूल केले. हो, पाप कबूल केल्याशिवाय नाही, तुम्ही नाही कबूल केले ना त्या पाप कधीतरी तुमच्या समोर येईल. माझं प्रिय मुलांनो, पाप आठवण करायला पवित्र आत्मा फेमस आहे. पवित्र आत्माकडे बसा, आठवण करा, तुमचे पाप कबूल करा. एकदा पाप असं स्टॉकमध्ये राहिले नाही, कधीतरी तुम्हाला ह्या फलित मिळणार आहे. मग पडल्यावर देव म्हणले आत्ता सापडले म्हणले, सापडणार नव्हतं तू, सापडले म्हणले. 7 डेंजरमधून मी तुला संरक्षण केले, आता उद्या मी बघणार म्हणले. मग देवाने मग तू आशीर्वाद केलेस, मला समजणार नाही म्हणले, आशीर्वाद केले देवाने. दुसऱ्या दिवशी भाऊ येऊन मिठी मारले, तुला काय पाहिजे बाळ, तू काहीतरी माझं मदत घ्या म्हणले. त्यांचे मन बदलले. मग त्यांचे संरक्षण भावाकडून लास्ट त्यांना वॉर्निंग दिल्यामुळं त्या भावाने त्यांनी बदलले, त्यांना आशीर्वाद मिळाले. हो माझं प्रिय मुलांनो, पाप कधीतरी आपला एक साप होता आणि साप रोज कोंबडी अंडीचं झाल्यावर येऊन रोज खायचं आणि ते मालकला कसंच त्याला हे करायला माहीत नाही, म्हणून काय केले, एकदा बॉईल केलेले अंडी ठेवले आणि ती काय केले त्याला माहीत नाही, रोजसारखं गिळाले आणि गिळून कुठलं तरी ह्याच्यामध्ये होलमधून जात होता आणि बॉईल्ड झालेले फुटत नव्हता ना, कच्चा अंडी फुटत होता आणि रोज जात होता खाऊन चोरून. असं
पडल्यावर तेव्हा धरले, त्यांना मारले. असंच पाप कधीतरी आपल्याला मारतात. पाप धरणारे कबूल करे पाप आपल्याला पाहिजे. तुम्ही खरोखर आशीर्वादित असायला पाहिजे. म्हण देवाचं संरक्षण आहे, बरोबर आहे. तुम्ही पण पाप कबूल करून देवासमोर यायला पाहिजे. देव पाप पुसल्याशिवाय तुम्ही डेंजरमध्ये आहे. देवाचं संरक्षण तुम्ही वापर करून घ्या. देवाचा आशीर्वाद तुम्ही वापर करून घ्या. आपण प्रार्थना करूया. माझा प्रेमाळू दयाळू देव बापा, तू खूप खूप चांगलं आहे प्रभू. याकोबाला तू निवडून घेतले. त्याने सापडणार नव्हता. त्याने कधी तुझं विचार विचारलं नाही. तुझं विचार म्हणजे तुझं इच्छाप्रमाणे त्याने वागायचं असं ठरलं नाही. परंतु त्यांना धरले तुम्ही. 7 प्रकारच्या डेंजरमधून त्यांना तू वाचवले. त्यांना आशीर्वाद दिले प्रभू. त्यांना आशीर्वाद दिले. अनेक पिढ्यानपिढ्यान तो आशीर्वादित होता. त्यांच्यामुळे इस्रायल लोक आले. इस्रायल मोठा जनांग, मोठा नेशन तू निर्माण केले प्रभू. देवा स्तुती असो. देवा आज ह्या वचन ऐकलेले माझं प्रिय श्रोतांच्यासाठी प्रार्थना करते. अनेक लोकांचा बरोबर देवाचं संरक्षण आहे. ते देवाचा आशीर्वाद आहे म्हणून त्यांनी ओळखू दे प्रभू. देवाचा आशीर्वादाचा खाली, देवाचं संरक्षणाखाली तुला स्तुती स्तवन करत तुझ्या इच्छाप्रमाणे वागायला माझं प्रत्येक श्रोताला तू मदत कर, सहाय कर. ह्या वचन पेरलेले, ह्या वचन 100 पट अनेक फळ मिळण्यासाठी अनेक लोक तुझं संरक्षणाचा किंमत माहिती करण्यासाठी देवा तू मदत करा, सहाय करा. म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावावर मग आमच्या सर्व श्रोतांना तू आशीर्वादित करा. विथ संरक्षण, विथ प्रिझर्वर, विथ म्हणजे संरक्षणाचा आशीर्वाद सर्व आमच्या श्रोतांना मिळू दे. म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावावर सर्व प्रार्थना तुला समर्पण करते प्रभू. स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.